welcome to my video. Today we are going to learn new topic tense. आज आपल्याला न्यू टॉपिक डिस्कस करायचा आहे आणि तो टॉपिक आहे टेन्स. टेन्स मध्ये आपल्याला पाहायचं आहे देयर आर मेन 3 टाइप्स ऑफ टेन्सेस. फर्स्ट आहे प्रेझेंट टेन्स, सेकंड आहे पास्ट टेन्स आणि थर्ड आहे फ्युचर टेन्स. जे की आपल्याला टेन्स वरती हमखास प्रीवियस इयरचे जर आपण क्वेश्चन पेपर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला टेन्स वरती विचारलेले आहेत. त्यासाठी आपल्याला जास्त फोकस हे टेन्स वरती करायचा आहे आणि प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे जे मेन 3 टेन्स आहेत त्यामध्ये परत आपल्याला पाहायचे आहेत त्याचे जे प्रेझेंट टेन्सचे 4 सब टेन्स पाहिजेत आपल्याला, पास्ट टेन्सचे 4 पाहिजेत आणि फ्युचर टेन्सचे 4 सब टेन्स पाहिजेत आपल्याला. ठीक आहे. तर या ठिकाणी प्रेझेंट टेन्स मध्ये जर आपल्याला प्रेझेंट म्हणजे काय, पास्ट म्हणजे काय, फ्युचर म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही, प्रत्येकालाच माहिती आहे. आणि त्या टेन्सचा यूज कुठे केला जातो हे सुद्धा माहिती आहे आपल्याला. फक्त मी ओरली तुम्हाला स्ट्रक्चर देणार आहे किंवा वाटलं तर मी फक्त फॉर्म्युले तुम्हाला लिहून देणार आहे प्रत्येक टेन्सचे आणि त्याचे युजेस मी ओरली सांगणार आहे. ठीक आहे. आणि परत आपल्याला 2 लेक्चर मात्र त्याचे प्रॅक्टिस एक्झाम्पल वरती बघायचे आहेत. त्यावेळेस मात्र तुम्हाला लक्षात येईल की कुठला टेन्स कुठे यूज करायचा आहे. ठीक आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये जर आपण पाहायला गेलं तर प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे टोटल 4 टेन्स आहेत. पास्ट टेन्स मध्ये सुद्धा सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. फर्स्टली पाहूयात आपण प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार फॉर्म्युला पाहूयात. टोटल टेन्सच्या वाटलंच आपण अफर्मेटिव्ह फॉर्म्युले पाहूयात आपण. अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार त्याचं जर निगेटिव्ह सेंटेन्स नुसार करायचं असेल तर फक्त आपल्याला हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट ऍड करायचं आहे. त्याचं जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नुसार करायचं आहे तर क्वेश्चनची सुरुवात एस नो टाइप क्वेश्चन असेल तर क्वेश्चन सुरुवात आपल्याला हेल्पिंग वर्बने करायची आहे. WH क्वेश्चन असेल तर WH क्वेश्चनिंग वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. परत तुम्हाला सब्जेक्ट प्लस जे काही आहे ते एक्सेट्रा पुढचं. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवायचं तुम्हाला की कंटिन्युअस टेन्स असला तर त्या ठिकाणी तुम्हाला V1 प्लस ING म्हणजेच वर्बचा 4th फॉर्म यूज केला जातो. परफेक्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी हे लक्षात ठेवायचे तुम्हाला परफेक्ट टेन्स मध्ये तुमचा केव्हाही वर्बचा 3rd फॉर्म यूज केला जातो. ठीक आहे. कंटिन्युअस म्हटलं की वर्बचा 4th फॉर्म, परफेक्ट टेन्स म्हटलं की वर्बचा 3rd फॉर्म. फोर्थ पाहूयात आपण सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट या ठिकाणी किंवा सब्जेक्ट प्लस V1 ब्रॅकेट मध्ये S किंवा ES प्लस ऑब्जेक्ट. आता वर्बला S किंवा ES केव्हा लागतं हे आपल्याला माहितच आहे. सब्जेक्ट नुसार तुम्हाला ऍड करायचं आहे. इथे 3rd पर्सन सब्जेक्ट हा जर 3rd पर्सन सिंग्युलर असेल तर त्यावेळेस तुम्हाला वर्बला S किंवा ES लावावं लागेल. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल ही प्लेज क्रिकेट किंवा आय प्ले क्रिकेट या ठिकाणी S किंवा ES लावायची गरज नाहीये, परंतु सब्जेक्ट हा जर 3rd पर्सन सिंग्युलर असेल तर त्यावेळेस तुम्हाला वर्बला S किंवा ES लावावं लागेल. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स. सेकंड आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा जर आपण फॉर्म्युला पाहिला गेला तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये 1 मिनिट फोर्थ आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मध्ये फोर्थ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स शॉर्ट मध्ये वाटलं तर लिहून घ्या सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो पहा. फॉर्म्युला काय आहे सब्जेक्ट प्लस V1 ब्रॅकेट मध्ये S किंवा ES प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार झालं. हे जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स नुसार करायचं असेल जसं की आपण एक्झाम्पल बघूयात. फॉर एक्झाम्पल ही प्लेज क्रिकेट. हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार. निगेटिव्ह सेंटेन्स नुसार जर करायचं असेल सेकंड एक्झाम्पल हेच कसं होईल. आता ही प्लेज आहे म्हणून आपल्याला डज किंवा डू घ्यावं लागते. या ठिकाणी सब्जेक्ट 3rd पर्सन सिंग्युलर आहे म्हणून डज नॉट प्ले क्रिकेट. ही डज नॉट प्ले क्रिकेट. ठीक आहे. हे जर तुम्हाला हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. हे जर तुम्हाला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर क्वेश्चन एस नो टाइप क्वेश्चन असेल तर क्वेश्चन सुरुवात डज ने बनवावी लागेल. डज ही प्ले क्रिकेट. आणि हे जर तुम्हाला इंट्रोगेटिव्ह मध्ये जर तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला नॉट ऍड करावं लागेल. ठीक आहे. जर WH क्वेश्चन असेल या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स बघायला लागलो तर आपण या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सुद्धा बघायचे आपल्याला फॉर्म्युले.
आणि त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. टोटल आपण फॉर्म्युले फक्त पाहूयात. नंतर एक्झाम्पल ते फॉर्म्युले जे आहेत ते एक्झाम्पल थ्रूद्वारे आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आणि परत लागलीच आपल्याला त्याचे युजेस पाहायचे आहेत या ठिकाणी. थर्ड नंबरचा जो आहे तर थर्ड नंबरचा जर इंट्रोगेटिव्ह असेल आणि इंट्रोगेटिव्ह मध्ये एस नो टाईप क्वेश्चन असेल तर त्यावेळेस क्वेश्चनची सुरुवात डू किंवा डजने करायची असेल करावी लागेल. WH क्वेश्चन असेल तर या ठिकाणी WH क्वेश्चनिंग वर्ड प्लस डू किंवा डज. वाय डज ही प्ले क्रिकेट. ठीक आहे. या ठिकाणी निगेटिव्ह करायचं असेल तर परत तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी सब्जेक्टच्या नंतर फक्त नॉट ऍड करायचं आहे. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स. लक्षात आलं. सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज केव्हा केला जातो. आता त्याचे युजेस पाहूयात आपण. दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर युनिव्हर्सल ट्रूथ असेल तर त्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्स केला जातो. दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर हॅबिच्युअल ऍक्शन असेल तर त्यावेळेस सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स यूज केला जातो. त्याचबरोबर जे क्रिकेटचे वगैरे जे काही कॉमेंट्री असेल त्यावेळेस सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स यूज केला जातो. न्यूजपेपरमध्ये जे हेडलाईन्स असतात त्यावेळेस सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स यूज केला जातो. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्च्युली केव्हा यूज केला जातो हे आपल्याला त्याचे युजेस माहिती असणं खूप गरजेचे आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्सचे युजेस जे की आपण सध्या डिस्कस करत आहोत. ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचे जर आपण युजेस पाहिलं तर आपण या ठिकाणी हॅबिच्युअल ऍक्शन, युनिव्हर्सल ट्रूथ, त्याचबरोबर तुमचा काही प्री प्लॅन आहे, ऑलरेडी फ्युचर प्लॅन आहे तुमचा आणि तो ऑलरेडी तुम्ही प्लॅन केलेला आहे. फ्युचर प्लॅन तुम्ही ऑलरेडी प्लॅन केलेला आहे म्हणजे उद्या तुम्हाला या ठिकाणी फिक्स जायचं आहे, मीटिंग आहे तुमची, असं एखादा प्लॅन असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करावा लागतो. न्यूजपेपर हेडलाईन असेल, कॉमेंट्री असेल, त्या हॅबिच्युअल ऍक्शन असेल, युनिव्हर्सल ट्रूथ असेल, तुमची ओपिनियन असेल, तुमच्या फिलिंग्स असतील, तुमचे लाईक्स किंवा डिसलाईक्स असेल, यावेळेस तुम्हाला कुठला टेन्स यूज करायचा आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचं आहे. लक्षात आलं. सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज केव्हा करायचा आहे तुम्हाला. युनिव्हर्सल ट्रूथ असेल म्हणजे जनरल ट्रूथ असेल, न्यूजपेपर हेडलाईन असेल, क्रिकेटची कॉमेंट्री असेल, त्याचबरोबर दिलेल्या सेंटेन्समध्ये जर हॅबिच्युअल ऍक्शन असेल, त्याचबरोबर दिलेल्या सेंटेन्समध्ये जर तुमच्या फिलिंग्स असतील किंवा ओपिनियन्स असतील किंवा लाईक डिसलाईक्स असेल तर यावेळेस तुम्हाला कुठला टेन्स यूज करायचा आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचा आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण पाहिलेले टोटल 4 याच्यानुसार फॉर्म्युल्यानुसार आपण एक्झाम्पल सुद्धा पाहिलेले आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फर्स्ट आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सनुसार हे फॉर्म्युला बघितला आला आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्सनुसार जो पाहिलेला आहे तसंच आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सनुसार काय होतं, सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस वर्बचा बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी निगेटिव्ह जर करायचं असेल तर काय यूज करावं लागेल आपल्याला, सब्जेक्ट झालं की डू ऑब्लिक डज यूज करावं लागेल. जर त्याचं इंट्रोगेटिव्ह तयार करायचं असेल, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये एस नो टाईप क्वेश्चन असेल तर क्वेश्चनची सुरुवात तुम्हाला डू किंवा डजने करावी लागेल प्लस सब्जेक्ट घ्यावं लागेल. ते निगेटिव्ह करायचं असेल तर त्या ठिकाणी नॉट घ्यावं लागेल, पॉझिटिव्ह असेल तर घेण्याची गरज नाही. वर्डचा बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. WH क्वेश्चन असेल तर WH क्वेश्चनिंग वर्ड प्लस डू ऑब्लिक डज प्लस आता डू किंवा यूज करायचं, डज किंवा यूज करायचं हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. WH क्वेश्चनिंग वर्ड प्लस डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्डचा बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचे युजेस सुद्धा आपण पाहिलेले आहेत. युजेस मी आता सांगितल्या पद्धतीनं कुठले कुठले आहेत युजेस. युनिव्हर्सल ट्रूथ असेल, युनिव्हर्सल ट्रूथ असेल दिलेल्या सेंटेन्स मध्ये, त्याचबरोबर हॅबिच्युअल ऍक्शन असेल, त्याचबरोबर तुमच्या फिलिंग्स असतील, फिलिंग्स असतील किंवा तुमचे हे असतील ओपिनियन असतील, त्यावेळेस सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स यूज केला जातो. फिलिंग्स किंवा ओपिनियन, तुमचा फ्युचर प्लॅन असेल काही तो ऑलरेडी प्री प्लॅन केलेला आहे तुम्ही, त्यावेळेस सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचा आहे. तुमचं काहीतरी फ्युचर प्लॅन आहे. ठीक आहे. फिलिंग्स असतील, त्याचबरोबर कॉमेंट्री असेल, तुमचे न्यूजपेपर हेडलाईन असेल, न्यूजपेपर हेडलाईन्स असतील, त्याचबरोबर कॉमेंट्री असेल, हे सर्व युजेस आहेत सिंपल प्रेझेंट टेन्सचे युजेस. लक्षात ठेवा. सिंपल प्रेझेंट टेन्स लक्षात आलं तुम्हाला. सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज केव्हा केला जातो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, WH क्वेश्चन नुसार म्हणजे एस नो टाईप क्वेश्चन नुसार, WH क्वेश्चन नुसार. ठीक आहे.
हे झालं आपला सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याचे युजेस सुद्धा आपण पाहिलेले आहेत. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या वेळेस सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स यूज केला जातो. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात जर हिअर किंवा देअरने होत असेल तर त्यावेळेस सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज केला जातो. सेकंड आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बघूयात आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. शेवटी एक्झाम्पल्स पाहायचेच आहेत आपल्याला. प्रेझेंट टेन्स मध्ये सेकंड जो आहे तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सेकंड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण पाहिलेले त्या ठिकाणी वर्बचा फोर्थ फॉर्म यूज केला जातो. त्या ठिकाणी फर्स्ट फॉर्म्युला पाहूयात अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार. सब्जेक्ट प्लस या ठिकाणी ॲमिझरचा यूज केला जातो. प्लस या ठिकाणी वर्बचा फोर्थ फॉर्म कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून वर्बचा फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस ॲमिझर प्लस वर्बचा फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता जे फोर टाइप्स आहेत हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार. जर याचं तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स नुसार करायचं असेल तर एक्झाम्पल ऐवजी वाटलं तर फॉर्म्युले घेऊयात. सब्जेक्ट प्लस am oblique is oblique are प्लस नॉट प्लस वर्बचा फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. आणि याचं जर तुम्हाला हे झालं निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह घ्यायचं असेल आणि इंट्रोगेटिव्ह मध्ये एस नो टाइप क्वेश्चन घ्यायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला ॲमिझर घ्यावं लागेल प्लस सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर परत तुम्हाला वर्बचा फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. जर निगेटिव्ह करायचं असेल तर सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला नॉट घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये WH क्वेश्चन असेल तर WH क्वेश्चनिंग वर्ड प्लस ॲमिझर प्लस सब्जेक्ट. निगेटिव्ह असेल तर नॉट घ्यायचंय नसेल तर नाहीये वर्बचा फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चे अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार, निगेटिव्ह सेंटेन्स नुसार, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नुसार. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये एस नो टाइप क्वेश्चन नुसार आणि WH टाइप क्वेश्चन नुसार आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? एखादी जी ऍक्शन आहे ती ऍक्शन काय आहे कंटिन्यू मध्ये सुरू आहे त्यावेळेस आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करतो. जसं की आय एम रीडिंग अ स्टोरी. ठीक आहे. ही जी क्रिया आहे ही जी ऍक्शन आहे ती ऍक्शन कशी आहे एकदम कंटिन्यू मध्ये आहे त्यामुळे कुठले यूज केला जातो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यूज केला जातो. ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एक पॉइंट राहिलेला आहे माझं सांगण्याचं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काही असे वर्ड्स आहेत जे की यूज केले जातात. जसं की फॉर एक्झाम्पल ऑलवेज असेल, त्याचबरोबर एव्हरी नाईट असेल, एव्हरी डे असेल एक्सेट्रा असे काही वर्ड्स आहेत ट्रिक्स आहेत ज्याचा त्या ठिकाणी यूज केला जातो. ठीक आहे. या ठिकाणी आता पाहूयात आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झालेलं आहे त्या ठिकाणी आता हे रूल्स पाहिलेले आहेत आपण. आता काही एक्झाम्पल पाहूयात या ठिकाणी किंवा नोट म्हणून त्याचे युजेस पाहूयात. फर्स्टली आपण काय पाहिजे आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे युजेस. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज कुठे केला जातो हे बघूयात आपण. एक्सप्रेस अन ऍक्टिव्हिटी हॅपनिंग ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. जी ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही ज्या वेळेस बोलत आहात ते बोलते वेळेस ती ऍक्टिव्हिटी सुरू आहे ती ऍक्टिव्हिटी कंटिन्यू आहे त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करायचा आहे.
ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस बोलत आहात त्यावेळेस ती ऍक्टिव्हिटी सुरू आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की ही इज प्लेइंग क्रिकेट. ठीक आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी ही इज प्लेइंग क्रिकेट ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी सुरू आहे. जर ऍक्टिव्हिटी ती कंटिन्यू मध्ये सुरू असेल तर त्यावेळेस तुम्हाला कुठला टेन्स यूज करायचा आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यूज करायचं आहे. एखादी ऍक्शन आहे आणि ती ऍक्शन टेम्पररी असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करायचा आहे. एखादी ऍक्शन आहे आणि ती ऍक्शन कशी आहे? टेम्पररी आहे. त्यावेळेस तुम्हाला कुठला यूज करायचा आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करायचा आहे. ठीक आहे, त्याचबरोबर एखादी ऍक्शन आहे आणि ती ऑलरेडी जी ऍक्शन आहे ती ऑलरेडी तुम्ही त्या ऍक्शनचा काहीतरी प्री प्लॅन बनवलेला आहे. नियर फ्युचर इव्हेंट्स, फ्युचरमध्ये त्याबद्दलची इव्हेंट्स आहे तर त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करायचा आहे. ठीक आहे, त्याचबरोबर जी फ्रिक्वेंटली रिपीटेड होणारे जे ऍक्शन आहेत त्यावेळेस सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करायचा आहे. ठीक आहे, फ्रिक्वेंटली रिपीटेड होणारे ऍक्शन असतील किंवा नियर फ्युचर इव्हेंट्सशी रिलेटेड एखादी ऍक्शन असेल किंवा तुम्ही ज्यावेळेस तुमचे मत मांडत आहात, ज्यावेळेस तुमचे फिलिंग्स वगैरे ते एक्सप्रेस करत आहात त्यावेळेस ती काहीतरी ऍक्शन सुरू असेल तर त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी आणि एखादी ऍक्शन ही कंटिन्यू काय होत असेल? ऑलवेज म्हणजे फ्रिक्वेंटली रिपीटेड होत असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यूज करायचा आहे. या ठिकाणी काही वर्ड्स यूज केले जातात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये, ते पाहूयात आपण. ऑलवेज, स्टील, नाऊ. हिंट्स म्हणून लिहून घ्यायचं वाटलंच तर. ऑलवेज, स्टील, नाऊ. काही असे वर्ड्स आहेत जे की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये यूज केले जातात. कंटिन्युअली, कॉन्स्टंटली, नाउ डेज, these days, at the time, nowadays, these days, this time. ऑलवेज असेल, स्टील असेल, नाउ असेल, ॲट द टाइम असेल, नाउ डेज असेल, these days असेल, these टाइम असेल, एक्सेट्रा. these days असेल, नाउ डेज असेल, ॲट धिस टाइम, ॲट द मुमेंट असेल. ठीक आहे, एक्सेट्रा वाटलंच तर. ॲट धिस मुमेंट. या ठिकाणी एक्सेट्रा. हे काय आहेत? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये हे वर्ड्स यूज केले जातात. ओके, हिंट्स म्हणून. हे आज आला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट पाहूयात आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहूयात. लक्षात आलं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नंतर आपण ज्यावेळेस एक्झाम्पल्स पाहणार त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. आता फक्त आपण थोडंफार शॉर्ट मध्ये पाहत आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. थर्ड नंबरचा जो आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा जर आपण फॉर्म्युला पाहिलं तर या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा? सब्जेक्ट प्लस अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार पाहूयात पहिल्यांदा आपण. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस वरचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी परफेक्ट टेन्स म्हटलं की वरचा थर्ड फॉर्म यूज केला जातो आणि प्रेझेंट परफेक्ट म्हटलं की हॅव ऑब्लिक हॅज यूज केला जातो. पास्ट परफेक्ट म्हटलं की हॅडचा यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. आणि फ्युचर परफेक्ट म्हटलं की शॅल हॅव किंवा विल हॅवचा यूज केला जातो.
हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार. हे जर निगेटिव्ह सेंटेन्स नुसार करायचं असेल तर सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस नॉट प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, निगेटिव्ह जर असेल तर. आणि हे जर तुम्हाला इंट्रोगेटिव्ह असेल आणि इंट्रोगेटिव्ह मध्ये एसनो टाइप क्वेश्चन असेल तर क्वेश्चनची सुरुवात तुम्हाला हॅव किंवा हॅज ने करावी लागेल. हॅव हॅज प्लस या ठिकाणी सब्जेक्ट प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे, हे झालं एसनो टाइप क्वेश्चन नुसार असेल तर. WH क्वेश्चन नुसार असेल तर WH क्वेश्चनिंग वर्ड प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. जर निगेटिव्ह करायचं असेल तर फक्त नॉट ऍड करायचे तुम्हाला सब्जेक्टच्या नंतर. हे झालं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार, निगेटिव्ह सेंटेन्स नुसार, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नुसार, WH क्वेश्चन नुसार. ठीक आहे, या ठिकाणी जसं की फॉर एक्झाम्पल घ्यायचे का वाटलं तर आपण ही हॅज प्लेड क्रिकेट. एक्झाम्पल घेऊयात 4 टाइप नुसार. ही हॅज played cricket. Second, he has not played cricket. थर्ड आहे हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स नुसार. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नुसार सेंटेन्सची सुरुवात तुम्हाला हॅज किंवा हॅव ने करावी लागेल. हॅज ही प्लेड क्रिकेट. जर निगेटिव्ह करायचं असेल तुम्हाला तर या ठिकाणी हॅज ही नॉट प्लेड क्रिकेट. सब्जेक्ट झाल्यानंतर नॉट ऍड करायचे तुम्हाला. WH क्वेश्चन असेल तर वाय हॅज ही प्लेड क्रिकेट. ठीक आहे, शेवटी क्वेश्चन मार्क. इथे पण शेवटी एसनो टाइप क्वेश्चन मध्ये पण शेवटी क्वेश्चन मार्क. निगेटिव्ह असेल तर सब्जेक्टच्या नंतर फक्त तुम्हाला ऍड करायचे. आता पाहूयात आपण युजेस. युजेस मध्ये फर्स्ट जी आहे ती आहे टू एक्सप्रेसिंग यू हॅव डन इन युअर लाईफ. टू एक्सप्रेसिंग यू हॅव डन इन युअर लाईफ. एक्झाम्पल घ्यायची गरज नाही, फक्त ओरली सांगते मी. पहिला जो यूज आहे तो आहे की टू एक्सप्रेसिंग यू हॅव डन इन युअर लाईफ. म्हणजे एखादी जी ऍक्शन आहे ती ऍक्शन काय झालेली आहे, डन झालेली आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आय हॅव नॉट बीन टू इंग्लंड एट. आय हॅव नॉट बीन टू इंग्लंड एट. या ठिकाणी पहा, या ठिकाणी बीन जो आहे तो वरचा थर्ड फॉर्म यूज केलेला आहे आणि ही जी ऍक्शन आहे ती ऍक्शन काय सांगितलेली आहे, इन युअर लाईफ हॅव डन. ठीक आहे, या ठिकाणी जी ऍक्शन आहे ती एक्सप्रेस केलेली आहे. सेकंड आहे फॉर रिसेंटली कम्प्लिटेड ऍक्शन. जस्ट एखादी ऍक्शन जस्ट रिसेंटली कम्प्लीट झालेली आहे त्यावेळेस तुम्हाला कुठला टेन्स यूज करायचा आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करायचा आहे. म्हणजे एखादी ऍक्शन काय झालेली आहे, जस्ट आता जस्ट कम्प्लीट झालेली आहे त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करायचं आहे. रिसेंटली कम्प्लिटेड ऍक्शन असेल तर, जसं की फॉर एक्झाम्पल ही हॅज जस्ट कम टू होम. सेकंड यूज नुसार ही हॅज जस्ट कम टू होम. म्हणजे रिसेंटली ऍक्शन कंप्लीट झालेले, जस्ट कंप्लीट झालेले आणि जस्ट हा वर्ड यूज केलेला आहे त्यावेळेस कुठला टेन्स असेल, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल. ठीक आहे, हा झाला सेकंड यूज. थर्ड नंबरचा यूज जो आहे तो आहे जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन स्टार्ट पास्ट मध्ये झालेली आहे आणि ती पास्ट मध्ये जी सिच्युएशन सुरू झालेली आहे ती कंटिन्यू मध्ये आहे. ठीक आहे, एखादी सिच्युएशन आहे आणि ती पास्ट मध्ये सुरू झालेली आहे आणि ती सिच्युएशन इथे कंटिन्यू मध्ये आहे त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करायचा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आय हॅव लिव्ड इन लातूर सिन्स
I have lived in Latur since 1991. या ठिकाणी ही जी ऍक्शन आहे ती ऍक्शन केव्हा सुरू झालेली आहे? 1991 मध्ये मी लातूरमध्ये राहायला आलेले आहे. म्हणजे तेव्हापासूनची ही ऍक्शन काय आहे? कंटिन्यू मध्ये आहे. जे दिलेले सेंटेन्स मध्ये जी ऍक्शन आहे ती ऍक्शन काय झालेली? सिच्युएशन सुरुवात पास्ट मध्ये झालेली आहे त्या ऍक्शनची, परंतु ती पास्ट मध्ये जरी सुरुवात झालेली असली तरी स्टील कंटिन्यू मध्ये आहे. त्यावेळेस तुम्हाला कुठला टेन्स यूज करायचा आहे? तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ही ऍक्शन 1991 ला सुरुवात झालेली आहे, परंतु सध्या पण काय आहे? तिथे लातूरमध्ये राहते सध्या पण, म्हणजे ही कंटिन्यू मध्ये आहे. आय हॅव लिव्ड इन लातूर सिन्स 1981. नेक्स्ट जे आहे टू डिस्क्राइब द कनेक्शन्स ऑफ द प्रेझेंट विथ द डिस्टंट पास्ट. ठीक आहे, म्हणजे काहीतरी पास्ट ऍक्शनशी काहीतरी कनेक्टेड असेल त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करायचा आहे. नेक्स्ट आहे व्हेन द टाइम पिरियड रेफर टू हॅज नॉट फिनिश्ड. एखादा टाइम रेफर सांगितलेला असेल आणि तो जो कालावधी सांगितलेला आहे तो कालावधी फिनिश झालेला नाहीये अजून, त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करायचा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, आय हॅव वर्क हार्ड दिस मंथ. I have hard this month. या ठिकाणी दिस मंथ हा वर्ड दिलेला आहे. ही जी ऍक्शन आहे ती कंटिन्यू मध्ये पास्ट पासून सुरू आहे, परंतु सध्या पण दिस मंथ पर्यंत ती सुरू असेल अजून. ठीक आहे, वर्क हार्ड या ठिकाणी त्यावेळेस कुठला टेन्स यूज केला जातो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज केला जातो. म्हणजे जो टाइम आहे तो टाइम पिरियड इथे रेफर्ड केलेला आहे आणि तो टाइम पिरियड या ठिकाणी फिनिश झालेला नाहीये, त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी कुठले वर्ड्स यूज केले जातात पहा? ऍडवर्ब्स किंवा ऍडवर्ब फ्रेजेस यूज केले जातात या ठिकाणी, किंवा नोट म्हणून लिहून घ्या, ऍडवर्ब किंवा ऍडवर्ब फ्रेजेस. ऍडवर्ब किंवा ऍडवर्ब फ्रेजेस या ठिकाणी यूज केले जातात. जसे की फॉर एक्झाम्पल, नेवर एव्हर. फर्स्ट आहे नेवर एव्हर. क्वेश्चन ओनली कशामध्ये यूज केला जातो? ज्या ठिकाणी क्वेश्चन आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे ऍडवर्ब किंवा ऍडवर्ब फ्रेजेस यूज केले जातात. सो फार, टिल नाउ, एट. सेकंड आहे टिल नाउ, एट. कशामध्ये यूज केले जातात हे? ओनली निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सो फार असेल, टिल असेल, नाउ असेल, एट असेल, एक्सेट्रा. ठीक आहे, निगेटिव्ह किंवा क्वेश्चन्स मध्ये. ऑलरेडी, टुडे, दिस मंथ, दिस वीक, एक्सेट्रा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये जे यूज केले जातात ते वर्ड्स पहा. ऑलरेडी, त्याचबरोबर एव्हरी डेज असेल, टुडे असेल, दिस मंथ असेल, सॉरी टुडे, दिस मंथ, दिस इयर, एक्सेट्रा. हे झाले हिंट्स म्हणून यूज केले जाणारे काही वर्ड्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये यूज केले जाणारे काही वर्ड्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, हे झालं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे आपण पाहिलेलं आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार, निगेटिव्ह सेंटेन्स नुसार, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नुसार, WH क्वेश्चन नुसार, इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन नुसार आपण फॉर्म्युले पाहिले, त्याच्यानुसार आपण एक्झाम्पल्स पाहिलं, त्याचे युजेस सुद्धा आपण पाहिलेले आहेत आणि तिथे इम्पॉर्टंट काही हिंट्स म्हणून जे वर्ड्स यूज केले जातात ते सुद्धा आपण पाहिलेले. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपला डिस्कस करून झालेला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट टेन्सचे जे तीन आहेत, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सॉरी, टोटल 4 जे टाइप्स आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे. हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, बाय ऑल ऑफ यू.